तुमचा व्यवसाय कितीही चांगला असू द्या, तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी कितीही चांगली असू द्या, बट जर तुम्ही मार्केटिंग केलाच नाहीत तर सगळं काही व्यर्थ आहे। तुम्ही तुमचा बिझनेस मोठ्या स्केलवर घेऊन जाऊ शकतच नाही। मित्रांनो, त्यामुळे आपल्याला आपल्या व्यवसायात मार्केटिंग खूप महत्त्वाची आहे आणि आज आपण बघणार आहोत मार्केटिंग म्हणजे काय आहे, मार्केटिंग आपण कसं करू शकतो, कोणकोणते स्ट्रॅटेजीज आहेत, सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, म्हणतात ना, जो दिखता है वही बिकता है, त्यामुळे व्यवसायासाठी मार्केटिंग खूप इम्पॉर्टंट आहे। तर चला मग आपला व्हिडिओ सुरू करूयात। नमस्कार, मी श्रीनाथ नलगोटले, सीनियर बिझनेस कन्सल्टंट, टीम डॉक्टर विवेक बिंद्रा। मार्केटिंग ही एक अशी प्रमोशनल टेक्निक आहे ज्यात कंपनीज आपल्या प्रोडक्टना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या टार्गेटेड कस्टमर्सना प्रोडक्ट बाय करण्यासाठी अवेअर करणं, त्यालाच आपण मार्केटिंग म्हणतो। मित्रांनो, मार्केटिंग स्ट्रॅटेजी समजून घेण्याआधी आपल्याला एक महत्त्वाचा टॉपिक समजून घ्यायचा आहे, ते म्हणजे टार्गेटेड कस्टमर्स। मित्रांनो, तुमचा प्रोडक्ट जे काही तुम्ही प्रोडक्ट सेल करता त्यामध्ये तुम्ही तुमचे जे टार्गेटेड कस्टमर्स आहेत ते डिफाइन करणं गरजेचं आहे। म्हणजेच तुमचा प्रोडक्ट सगळ्यांसाठी असतो असं नाही, तुम्हाला तुमचे टार्गेटेड ऑडियन्स डिफाइन करावा लागतो। आता टार्गेटेड ऑडियन्स डिफाइन करण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी बघायच्या असतात, ते म्हणजे तुमचा टार्गेटेड कस्टमरचा एज ग्रुप काय आहे, तुमच्या टार्गेटेड कस्टमरचं जेंडर काय आहे, मॅरिटल स्टेटस काय आहे, सॅलरी किती आहे, डेमोग्राफिक, जिओग्राफिक, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही हे टार्गेटेड ऑडियन्स सेट करता त्यावेळेस तुम्हाला मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये खूप मदत होते, ज्यावेळेस तुम्ही हे सगळ्या गोष्टी डिफाइन करता। तर याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट ही आहे, ते म्हणजे आपलं जे टार्गेटेड कस्टमर्स आहेत त्यांना नॅरो डाऊन करणं। आता नॅरो डाऊन म्हणजे काय, जे तुमचे रेलेव्हंट कस्टमर्स आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक छोट्याशा कस्टमर बेसना सुरुवातीला टार्गेट करायचा असतो आणि ज्यावेळेस तुम्ही छोट्याशा कस्टमर्सना टार्गेट करता त्यावेळेस तुम्ही त्या छोट्याशा कस्टमर बेसवरून तुम्ही तुमचा बिझनेस मोठ्या स्केलवर घेऊन जाऊ शकता। जसं की फॉर एन एक्झाम्पल, समजा तुम्ही केकचा शॉप ओपन करणार आहात किंवा केकच्या बिझनेसमध्ये डील करत आहात, तर त्यामध्ये तुम्ही तुमचा जे टार्गेटेड कस्टमर्स आहेत त्यांना तुम्ही नॅरो डाऊन करू शकता। जसं की हेल्दी केक बनवू शकता, जे हेल्थसाठी कॉन्शियस आहेत त्यांनाच तुम्ही ते केक देणार आहात। म्हणजेच याच्यातून तुमचं जे टार्गेटेड कस्टमर्स आहेत त्यांना तुम्ही नॅरो डाऊन केलात, त्यांना तुम्ही कमी केलात, एक छोटासा ग्रुप बनवलात, जे लोक हेल्थसाठी कॉन्शियस आहेत ते दुसरीकडे जाणार नाहीत, तुमच्याचकडे येणार। म्हणजे याचा फायदा असा होतो, जे तुमचे टार्गेटेड कस्टमर्स आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही असं सहज पोहोचू शकता। सो त्याच्यासाठी आपल्याला आपले टार्गेटेड ऑडियन्समध्ये नॅरो डाऊन करणं गरजेचं आहे। तर आता आपण मार्केटिंग स्ट्रॅटेजीज समजून घेऊयात की कोणकोणत्या स्ट्रॅटेजीनी आपण आपल्या रेलेव्हंट कस्टमरपर्यंत पोहोचू शकतो। मित्रांनो, मार्केटिंग बेसिकली दोन प्रकारे चालतात, एक ट्रेडिशनल मार्केटिंग आहे आणि एक ऑनलाईन मार्केटिंग आहे। ज्यामध्ये ट्रेडिशनल मार्केटिंगमध्ये तुम्ही प्रिंट ॲड असतील, रेडिओ ॲड असतील, लोकल न्यूज चॅनल ॲड्स असतील, टीव्ही ॲड्स असतील, बॅनर ॲड्स असतील, तर हे सगळे ट्रेडिशनल मार्केटिंग टेक्निक आहेत, ज्यामध्ये तुम्हाला ही मार्केटिंग टेक्निक थोडीशी कॉस्टली पडते, थोडंसं महागडं पडतो। बट जर तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग बघितलात, ऑनलाईन मार्केटिंग हे तुम्हाला कॉस्ट इफिशियंट आहे, तुम्ही खूप कमी पैशांमध्ये ऑनलाईन मार्केटिंग करू शकता किंवा इव्हन तुम्ही फ्रीमध्ये सुद्धा ऑनलाईन मार्केटिंग करू शकता। आता याच्यासाठी कोणकोणते साधन आहेत आपण ते सगळ्यात आधी बघूयात। मित्रांनो, जे कोणताही तुम्ही व्यवसाय करत आहात त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात आधी कॉन्टेंट मार्केटिंगनी सुरुवात करू शकता। आता कॉन्टेंट मार्केटिंग म्हणजे काय, आपण थोड्याशा गोष्टी समजून घेऊयात। जे कोणताही आपण व्यवसाय करणार आहोत किंवा ऑलरेडी करत आहात त्यामध्ये तुम्ही त्याच्या रिलेटेड लोकांना अवेअरनेस सुरू करू शकता। जसं की समजा तुमचा एक बेकरी शॉप तुम्ही ओपन करणार आहात, तर तुम्ही बेकरीच्या रिलेटेड सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही लोकांना सोशल मीडियावर शेअर करू शकता, यूट्यूब चॅनल सुरू करू शकता, ज्यामध्ये तुम्ही हेल्दी केक कसं बनवू शकता किंवा हेल्दी केक तुम्हाला तुमच्या जीवनात कसं मदत करणार आहे, तर याच्यासाठी तुम्ही कॉन्टेंट बनवू शकता। ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लोकांना अवेअर करता त्यावेळेस लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि जर तुम्ही त्या रिलेटेड बिझनेस सुरू केला तर तुमच्याकडे ऑलरेडी एक कस्टमर बेस बनेल आणि तेच कस्टमर तुमचे कस्टमर्स बनतील। तर नेक्स्ट आपण बघूयात सोशल मीडिया मार्केटिंग। मित्रांनो, आज ऑलमोस्ट इंडियाची 90% पॉप्युलेशन हे सोशल मीडियावर अवेलेबल आहे, तर तुम्ही तुमचा बिझनेस सोशल मीडियावर शेअर करायला नक्की विसरू नका। जे कोणताही तुम्ही व्यवसाय करत आहात सोशल मीडियावर तुमचं पेज असणं गरजेचं आहे। सोशल मीडियावर तुम्ही जे कोणतेही बिझनेस करता त्याच्या रिलेटेड जे तुमच्याकडे कस्टमर्स येतात त्यांना नक्कीच सोशल मीडियावर त्यांचे पोस्ट टाकायला सुरू करा। जर तुमच्याकडे जे कस्टमर्स येतात त्यांचा एक फोटो, एक सेल्फी घेऊन तुम्ही
तुमच्या पेजला टॅग करून त्यांना तुम्ही पोस्ट शेअर करायला सांगू शकता तुमच्या कस्टमर्सना, जेणेकरून लोकांमध्ये हे अवेअरनेस निर्माण होईल की या शॉपमधून भरपूर लोक परचेस करतात। जर सोशल मीडियावर तुमचे पोस्ट लोकांना दिसायला लागले तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला सुरू करतील आणि भरपूर लोकांमध्ये तुमची ॲड दिसेल। तुमच्याकडे समजा 10 कस्टमर्स येत असतील तर तुम्ही 5 कस्टमरना निदान कन्व्हिन्स करू शकता की एक पोस्ट तुम्ही त्यांच्यासाठी शेअर करा। तर असं जर तुम्ही ह्यासाठी जर तुम्ही असा प्रयत्न केला, सोशल मीडिया मार्केटिंग जर तुम्ही सोशल मीडियाचा यूज जर तुम्ही असा केला तर डेफिनेटली तुमचा बिझनेस मोठा होऊ शकतो, तुमची फ्रीमध्ये इथं मार्केटिंग होऊ शकते। तर आता आपण बघूयात पेड मार्केटिंग। पेड मार्केटिंगमध्ये फेसबुक ॲड असतील, गुगल ॲड्स असतील, यूट्यूब ॲड असतील, तर हे सगळे माध्यम आहेत तुम्हाला पेड मार्केटिंगसाठी। जर मित्रांनो तुम्हाला तुमचा बिझनेस एक सस्टेनेबल बिझनेस झाला असेल आणि तुम्हाला जर तुमचा बिझनेस स्केल अप करायचा असेल तर तुम्ही पेड मार्केटिंग करू शकता। पेड मार्केटिंगमध्ये तुम्ही फेसबुक ॲड्स यूज करू शकता, ज्यामध्ये तुमचे जे टार्गेटेड कस्टमर्स आहेत त्या टार्गेटेड कस्टमर्सना तुम्ही रिटार्गेट रिमार्केट करू शकता। त्याच्यासाठी आपल्याला कस्टमरचे पेन पॉईंट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आता पेन पॉईंट म्हणजे काय, जे लोक हेल्थसाठी कॉन्शियस आहेत त्यांना हेल्दी फूड पाहिजे आणि जर तुम्ही हेल्दी केक जर तुम्ही त्यांना डिलिव्हर करणार आहात, जर तुमचा शॉप असेल हेल्दी केकचा, तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या पोस्टवर असं सांगू शकता हेल्दी केक्स अवेलेबल हिअर। जर तुम्ही असे पोस्ट जर तुम्ही त्यांना बनवला तर हेल्दी जे लोक हेल्थसाठी कॉन्शियस आहेत ते लोक नक्कीच तुमच्यापर्यंत येऊन तुमचं प्रोडक्ट परचेस करतील। तर मित्रांनो असंच जर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये हे जर मार्केटिंग स्ट्रॅटेजीज जर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट केलात तर आय एम 100% शुअर तुम्ही तुमचा बिझनेस मोठ्या स्केलवर घेऊन जाऊ शकता। तर मित्रांनो मार्केटिंगच्या रिलेटेड जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच पॉवरफुल बिझनेस रिलेटेड व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका। तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही इथपर्यंत आलात त्याच्यासाठी धन्यवाद। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।